आता कितवं चरण सुरू झालं? खातं ओपन केलं मी. देर से चलने वाली गाडी समय पर आएगी. जिल्हा परिषद शाळा कवाई भरू 4ला सुटती. कवाई करा मी बरोबर 11:15 वाजता सांगणार. झोपीत कीर्तन केलं नाही पाहिजे आणि कीर्तनात झोप आली नाही पाहिजे. फ्रेश माणसं पाहिजे. बाहेर गावचे आलेले आणि कीर्तनातले मला घरी जाणं, उद्या कार्याला येणं आणि 4-5 तास झोप लागली पाहिजे. मोकळा बसायला नको. तरी मला वाटलं 32 वर्षापासून तुम्ही कार्यक्रम कराले, तुम्हाला बसण्याचं नियोजन असेल. म्हणून गट गिळलं मी. नाही इतका आरमुट माणूस आहे मी. विचार करा जरा, डोळे उघडा. जरा बसण्याचं नियोजन लागलं नाही तुमचं. आता जर मला बस पुढे जर सप्त्यात त्या टोळी मुकादमानं जर घेतलं तर आधी येऊन नियोजन लावतो पुन्हा कुठं बसायचे, कसं बसायचंय. जाऊ द्या, यंदा तुम्हाला सबसिडी माफ. कितवं चरण आहे? पहिलं. कपडे सांगितले 1, वस्तू सांगितले 2, किराणा सांगितला 3, पशु सांगितले 4. आता देवाला आणलंय पुष्कळ. तुकाराम महाराज सांगतात देवा तेची. इथे शब्द आहे बघा. आणलंय ना हेची, हे सगळं नको, हेची, हे पाहिजे म्हणजे वोट. बघा 1 चरण 10 वाजले. तिचा पॉइंट टाकला. काय हवे? दान. बघा दान. दान वेगळं आणि वाद वेगळं. विद्या महाभारत घडलं वानामुळं, गाथा घडला दानामुळं, ज्ञानेश्वरी घडली दानामुळं. गांधारी आणि कुंती या चौथीनं वान दिलं कणकीचा हाती. ऐरावत नावाचा वरुण हाती आणला, युद्ध झालं. बघा पांडू कौरवाचं काय झालं, कशामुळं झालं ते? दानामुळं का वानामुळं? वानामुळं. तुकाराम महाराज वान मागायलेत का दान? दान. वाना करता माना करता भांडण. भांडणं कशा करता येईल? दान वाना करता आणि मोकळं बोला, रेंज आहे ना फुल. दान आणि वान आणि मन. संघर्ष कशा करताय? वान आणि मन. महाराज काय मागायले? दान. 5 मिनिटं पत्रकार परिषद घेऊ आपण. एक तरी जागजीचा माणूस आला का मला जास्त वेळ विना द्या म्हणून? आला का? आला का? येईल का? येण्याची शक्यता आहे का? नाही. भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ सांगितला. एक तरी माणूस आला का मैपटी जास्त घ्या म्हणून? आला का? आला का? आला का? आवाज आला का? येऊ तिकडं. आला का? नाही आला. एक तरी बाई आली का मला मॅचच्या घड्या करू द्या माय. काळ्या गाईच्या शेणानं सडा टाकते, मंदिर स्वच्छ करते. आली काय एखादी तरी बाई? एखादी बाई म्हणते माय मंदिर झाडूच म्हण. आपले कमाय सगळ्या गावाच आहे हो. बरोबर आहे का? चूक आहे? जरा डोळे उघडा. नकरा कोणा करायचा नाही. घमेंड म्हणा वागायचं नाही. देश सेवा करा
आई वडिलाची सेवा करा, संताची सेवा करा आणि देवाची सेवा करा. वाया गेले तर बस स्टँड वर कॉलर धरा. प्रत्येकाशी सौजन्याने वागा. झाडे लावा आणि झाडे जगवा. बेटी बचाव आणि बेटी पढाव. जेवढी किंमत घराला एवढी किंमत मंदिराला द्या. जेवढी घराला मंदिराला एवढी किंमत शाळेला द्या. परमार्थामध्ये लेकरं सुधरतात आणि शाळेमध्ये लेकरं घडतात. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? काय म्हणणं आहे पोरो? काय म्हणणं आहे? तिकडे बघा का रोग आलाय का? काय म्हणणं आहे पोरो? बरोबर आहे का चूक आहे? हा, एवढे परमार्थ पाहिजे. तुम्हाला सांगायला असाच कार्यक्रम चालू द्या. आता हेची दान बघा इथे कीर्तन आलं. देगा देवा, हे देवा हे दान द्या. बघा तुकाराम महाराज कोणाला बोलायले? देवाला. मी बोलायलो तुम्हाला. जरा डोळे उघडा. मया देखत कोणी म्हणा देव नाही, कोणी म्हणा त्याची गच्ची धरतो. हा, लबाड बोलत नाही गावाची शपथ. मन माया देखत तू देव नाही. तुला माईक घेऊन त्या डोसक्यात घालतो. आमची माती आमचे माणसं तू देऊ नाही म्हणतोस? म्हणता का? म्हणता का? म्हणता का? का तुम्हाला वाटेल एवढूस बुटक महाराज काय करणार आहे? जागतीचे 7-8 पोरं सोडल्यावर पड्या पड्या एकाला तरी चावत. तू नीट चावल्यावर तू वाचवतोस का? ते बरोबर आहे का चूक आहे? डोळे उघडा. देव नाही म्हणतोय ना, लाईटला हात लाव. लाईट दिसत नाही, शाट लागल्याशिवाय हात नाही. भक्ती कर, देव दिसत आहे. हा, तपाचे सामर्थ्य तपिंडला चिंतने चिंतने देव पहावया मुक्ताते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. राम म्हणता रामशी होईची. कोण म्हणतं देव नाही म्हणजे? नकरा करता का? नाही म्हणतोस म्हणजे हृदय मंदिरी शोधून पाहे. नखरा करायचा नाही. या गळ्यात माळ नाही, कपाळाला गंध नाही, आषाढी कार्तिकीची वारी नाही, सत्यातलं पंगत करीत नाही, कीर्तन ऐकत नाही. देव आहे का? बापाची पेंड आहे. देव आहे का म्हणजे? लोक वाटायला का तुम्हाला? आता बघा ना उत्तर. तुझा इसरण व्हावा. आता इकडे बोलायला तुम्हाला उत्सवारामध्ये देवाला आवाजावं बोलावं का? अरे तुर बायकोना नवऱ्याला आवाजावं बोलाव का? अरे तुर ये असला कसारा चाललाय महाराज. महाराष्ट्र पेटलाय. बहीण हल्ल्यानं कसं इज्जत. कुठं नावानं बोलायली तू बायकाला? नावायला गटगट गिळाव लागाले. इकडून म्हणाले प्रेमा, तिकडून म्हणाले बेसरमा. पुन्हा म्हणाले महाराज साहेब काही सांगाले. काही सांगाय का? मी गांजा वळला, गोळ्या संपल्या. मी तुम्हाला रनिंग मधलं बोलायलो. बाईनं नवऱ्याला कसं बोलावं? आवाजावं. शिष्यानं गुरुला कसं बोलावं? आवाजावं.
मुलानं बापाला कसं बोलावं, आवं जावं. आणि तुकाराम महाराज देवाला कसं बोलायले, तुझा इसर ना. हे प्रेमाचं बोलणं आहे, कन्नडीवाळाचं बोलणं आहे, प्रेमाचं बोलणं आहे. प्रेमाला बोलतोय का नाही बघा. महाराज नाही तुम्हाला कळालं ऐका, मी काही सजेशी नाही, तुम्हाला अनुभवाचं सांगतो. माणूस स्वतःच्या पोरीला काकला घेते का नाही, घेतलंय का नाही, घेता का नाही, घेताय ना माणूस. आणि लेकरू मध्ये हार 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 माझ्या माईचं लग्न करायचंय सोन्याचं. तुझ्या माईचं लग्न झालं की? कोणतं बोलणं आहे, कोणतं बोलणं आहे, प्रेमाचं बोलणं. शंकर महाराज कोणाचं बोलणं आहे, हे प्रेमाचं बोलणं आहे. हा बघा, प्रेमाचं बोलणं आहे. तसं तुकाराम महाराज देवाचं कोणचं बोलणं आहे, प्रेमाचं बोलणं आहे. तुझा इसर ना. वा वा, तुम्हाला 2 मिनिटात नाही कळालं, पुन्हा तुम्हाला खाली आलो. 2 वर्षाखाली महाराजाला भजण्याला पगारी चालू होणार अशी एक वाटूळ सुटली होती. सुटली होती का नाही, आलती का इकडं, आलती ना. आणि घेत काय फाईलचे ड्रेस पडून ते फॉर्मचे ड्रेस थप्प्यास लागल्या होत्या, कुठं ऑफिसला लागल्या होत्या का नाही. मी बी नादी लागलो आपल्याला पगार, मी लागलो नादी. गेल्या एक माणूस म्हणला, महाराज तलाट्याकडे जा आणि उत्पन्नाचं सर्टिफिकेट आण. गेलो तलाट्याकडे. म्हणजे कोण आहे, म्हणजे सहाय्यक आहेत का, म्हणजे हो. वा बसा. म्हणजे काय पाहिजे बाबा, म्हणजे काय नाही, आपल्याला उत्पन्नाचं सर्टिफिकेट पाहिजे. म्हणायले तवर त्याचं लेकरू आलं रांगत. कुणाचं, तलाट्याचं. डोळ्या चिपड, हातपाय सणकाळी, पोट घेस घेऊन संडासला बसून. कधी बघा, गरीबाचे लेकर, भिकाऱ्याचे लेकर, बस स्टँडवर रेल्वे स्टेशनचे लेकर. काही माती आहे ना, त्याला ज्यूस नाही, सफरचंद नाही, काजू नाही, बदाम नाही. हा त्या बाईला कधी ट्रीटमेंट नाही, कोर्स नाही, गबूचे गबू पदार्थातल्या बघू. शेंगूर वडी तरी आणि आपला बघितला का पसारा, पाणी लागल्या. हे पसारा आपला दिया खाली अंधार आलं, जरा त्याच लिहू लागले. हे म्हणला तिकडं ने, तिकडं न्या गा. ही म्हणली ये नाव. हे म्हणला तिकडे नेऊन पाच जाऊ द्या. ही म्हणली पे नाव, नेते नाव. हे म्हणला त्याचा बाप. म्हटलं का कीर्तन, हे कोणतं बोलणं, कोणतं बोलणं, प्रेमाचं बोलणं. कोणतं बोलणं, प्रेमाचं. तसं तुकाराम महाराज देवाला कुणाचं बोलायले, प्रेमाचं. तुझा इसर ना. बाबा एक शरण झालं का नाही. आता इसर झाल्यावर काय होणार, सदा दंड आणि 320 कलम. बघा आता कलम लागली आणि सदा दंड कसं होते. ऐका ऐका, शांत बसा. बघा लागती का नाही. मीठ कुठं तयार होत आहे, मीठ समुद्रात. पहिलं मीठ ठोकर होतं खडी, आता कसं झालंय बारीक. पण बारीक असं की ठोकर असो कुठं तयार होत आहे, समुद्रात. जर समुद्राला जर मिठानं सोडलं तर त्या मिठाला गाडवा बसावं लागते. मान्य आहे ना तुम्हाला, मान्य आहे का नाही. गाडवावर बसून रेल्वे स्टेशनला आलं का नाही. रेल्वे स्टेशन मधून जागजी मध्ये आलं, जागजीतून उतरंडी मध्ये बसलं, पुन्हा उकळामध्ये आलं. बाईकच्या हातात मध्ये उकळ आणि मुसळानं मार खावा लागलाय. कुणाला, कुणाला, मिठाला. का मार खावा लागलाय, का मार खावा लागलाय. मिठानं कोणला सोडलं, समुद्राला. तुम्ही माळ जर तोडली, पंगल जर सोडली, इना जर टेकला, वारी जर सोडली, देवाला जर सोडलं तर डोसक्यातला अज्ञानपणा काढून टाका. मारिती, सोडिती, तोडिती, निष्ठूर यमाचे किंकर.
आलं का नाही बरोबर? मिठानं समुद्राला सोडल्यावर कशानं मार खावा लागला? त्याच्यानं मुसळानं. हा, नखरा कोणी करायचा नाही. हा, शपथ पत्रावर तुमच्या बॉन्डवर तुमचा फोटो आणि तुमचा खाते नंबर देवाकडे. नखरा कोणा करायचा नाही. देवाला काय माहित आहे. काय काय म्हणजे देवाला काय माहित आहे? 4 साक्षीदार आहे. नखरा कोणाही करायचा नाही. तुम्ही माळ करीत का बिनमाळ करीत, तुम्ही पाप केलंय का पुण्य केलंय, 4 साक्षीदार आहेत. किती? 4. कोणताही गुन्ह्याला काय पाहिजे? साक्ष्या पाहिजे. काय पाहिजे? साक्ष्यानं ते काय होतंय? सिद्ध होते. तुम्ही शुद्धे. आता 4 साक्षीदार आहे. ऐका 4 साक्षीदाराचे नाव. हा, काही काही माणसं म्हणजे कोणालाच माहित नाही. गंग्याचे मी मकरचे कंस आणली. बाय म्हणतात मानी गेले कुणीच नव्हतं आणि हिरव्या मिरची आणल्या का हो कुणाच बर. किती साक्षीदार आहे? आता 4 नाव ऐका साक्षीदाराचे. ऐका, आले तुम्ही जागेवर. सूर्य 1, पृथ्वी 2, किती झाले? वार 3 आणि मन 4 साक्षीदार. किती साक्षीदार झाले? 4. 2 टेबल आहे, एक पापाचा आणि एक पुण्याचा. पुण्य आणि पाप पण कधी त्याला प्रमाण आहे. पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता? पुशितू. हा, हिशोब पडेल दरबारी, येईल माझीची स्वारी. नखरा कोणाही करायचा नाही. काय काय म्हणते देवाला काय माहित आहे? काय माहित आहे? कुणाला बोलायला? म्हणून माळी घाला, गंध द्या आणि असा सबका चलू द्या. बस. हा, तुझा इसरण वा वा. 1 चरण क्लिअर झालं. 10 वाजले. दान 1, हे दिलं 2. मग या दानाचा वापर कुठं करणार सांगू? अभंगाचं 2रं चरण. कोण गाई आवाज
मंडळी? हा तुम्ही 32 वर्षापासून सप्ताह करायचे. हा उग बसतात त्यांना लक्ष्मी पुढे सामान ठेवली होती. हा नकरा कोणी करायचा नाही. जागजीचा वार्डाचा घर नंबर आणि आपल्या नावे आपल्या बापाचं क्षेत्रफळ किती आहे हे राहणाऱ्याला माहित पाहिजे. जागजीचा सर्वे नंबर आणि सर्वे नंबर 18 मध्ये आपल्या बापाची शेती किती आहे, हा त्याच्यात पोट खराब्या किती आहेत आणि इतर अधिकार किती आहे आणि आपण वाहतो किती हे त्या पोराला माहित पाहिजे. तसं सत्याचा कितरा दिवस आहे 1, कोण्या महाराजांचं कीर्तन आहे 2, अभंग कोणाचा आहे 3 आणि सप्ताह कवापासून करतो 4. हे 4 मुद्दे माहित पाहिजे. पट्टी दिली मी मोकळा झालो म्हणजे तुकाराम महाराजाचा भाषा आहे तू. सांगा ना काय म्हणते. घर मऊ आहे मला घरपट्टी देण्याची काय गरज आहे, तू फडवणीचा पुतणी आहेस. शिंद्याचा भाषा आहे. शेतीची तहसील भरावंच लागते, पानपट्टी भरावंच लागते, घरकर भरावंच लागतंय, जन्माला देवाचं नाव घ्यावंच लागतंय. काय म्हणजे तुला नकरा कोणी करायचा नाही. काल एक घसकट म्हणाले माळ घातल्यानं काय होते, नाही घातल्यानं काय होते, या पायातला बुठ्या हे शर्ट घातला होतं गुंड्या काय होते, तोंडातला घास घाल नाकात काय होते. निट्याच करतो मी हारमुठ. कीर्तन कळालं ना, कळालं का नाही कीर्तन. 10:15 वाजलेत आणि दुसरं चरण चालू आहे बघा. आणि 11:45 अर्धा सांगतो मी. पुढा माझा प्रवास आहे. बोलतो म्हणजे जोक नाही. 2 माझ्याकडे तिकीट आहे विमानाची. 7 कीर्तन विमानानं केलेली. आता घाटकोपरला विमानाचं तिकीट काढलं होतं नांदेडहून, दादा गेले विमान नको. डिझेल संपले तर गाडी जाग्यावर. टायर जर फुटलं जाग्या उभा राहील, ब्रेक मारता येईल. हे बिघड ना आणि बिघड्या मधू वाचच ना. उद्या काय व्हायचं शेळीचं लगन म्हैस व्हायली पडत नाही का पडत. बरोबर आहे का चूक आहे. तुम्हाला 2 मिनिटात सांगू. चांगलं वागा, झाडे लावा, झाडे जगवा. जेव्हा संस्कार आणि संस्कृती चांगल्या पद्धतीनं मस्त राहा, निर्वैर राहा, मोकळं राहा. बीपी डायबिटीस शुगरच्या कमी होते. ते रोग का वाढले, तुम्ही खुनशी कपटी मध्या गाठीची जळक्या तोंडाची. रोग का वाढले, ते मधली कुळटपणानं. मोकळं हसत आहे का ते फ्रेश आहे, मनातले मनात हसत आहे का बदमाश कपटी. आणि रोग का वाढले, हे केमिकलचं खाले तुम्ही. कोणाच्याही घरात संदूक आला ते फ्रीज, कवा शिळ कवा ठेवल्या की बाया. वाढाले तर हे गुळू गुळू खादे गपूचे गपू. उठायना नसल्याना वा कडत. काल मला कीर्तनला एक माणूस म्हणले, महाराज तुमच्या पाया पडायचे मग हाताला धरा, तुका मुवा युवा तुका मुवा जावा येईल पण नाही तर ना पड. शेती करा, काम करा आणि चांगलं वागा. रोग कमी होत आहे. आणि काही खाऊ नका, युक्त आहार नेम चांगलं वागा. दारू पिऊ नका, पेल्याच्या हाताला धरू नका. मांसाहार करू नका. कीर्तन कळालं का. आई वडिलाची सेवा करा. जित्या कोणी आई वडिलाला बोल ना. मेल्याव दसक्रिया पुणे तिथे आणि तेरिव्या. आम्हाला म्हणावं लागले तुहा बाप चांगला आहे, नाही म्हणावं तर पैसे देईना. बरोबर आहे का सुख आहे. हे आसना पसारा झाला, दिव्या खाली अंधार. टावर खालीच रेंज नाही. हॅलो गावात कीर्तनला येईना आणि पंढरपूरला 7 वेळा म्हणजे गोपाला गावात कुठे खपला होतास.
बरोबर आहे का चूक आहे? हा, या बाया बी मालकाला नीट बोलणार ज्ञानोबराच्या सवळ्यामध्ये. मालक जरी हाताने धोतरतो आले मिठाभर भाकर खाले आणि ज्ञानबा माऊली नुकतीला धावली चिपडी करून. हे बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? हा? नाही, तुम्हाला कसं वाटायलंय? नाही बरोबर आहे का चूक आहे? मी खरा बोलणारा माणूस आहे. मालकाला नीट बोलणार आणि वडाला येडी. घर घर त्याचा सत्ताच येडे घालीत असतो. वडाला येडी आणि मला म्हणते आता मी वडाची पूजा करायची झाली आणि साडी पहिली तर काढून ठेवा. हाते मोडून पडते वडावर. बरोबर आहे का चूक आहे? आणि मग मला रोग कसा झाला आणि पाणी कसं पडणार झाले. त्या डोळ्यात माती गेली काही ते कसं वाले. गुणगाईन हीच माझी सर्व जोडी. बस भजन करणार आणि आवडीनं गुण गाणार. त्या बाय किती चरण झाले? 2. आपण सगळ्याचा पाठ आहे. ऐका मग देवानं काय आणलं होतं? न लगे मुक्ती किती वचन नाही मंडळी. 3 आणि जवळजवळ 10:30 वाजायचे आणि 10:20 झालेत. आणखी 30 मिनिटं माझा कोटा आहे. 20 आणि 30 50 आणि पुन्हा ठोबा रुपये. पुन्हा उद्याचं वेळापत्रक आणि पुन्हा मला 350 किलोमीटर पुन्हा परत जायचंय आणि पुन्हा सकाळी पुणे दुसऱ्याची. त्यापा मी साधा माणूस अंगठ्या भादर माणूस आहे पण एक सेवा आणि
आषाढी कार्तिकीची साधना वारीमध्ये त्याचं बिल आहे. हा, कधी लक्षात ठेवा, विधानसभेचा सदस्य अधिवेशनाला उपस्थित पाहिजे, खासदार लोकसभेला पावसाळी अधिवेशनाला उपस्थित पाहिजे, ग्रामसभेला सरपंच उपस्थित पाहिजे, हिंदू गावातल्या सत्याला उपस्थित पाहिजे. घरात बसला हिंदू कसला बसला रे. नाही, बरोबर आहे का चूक आहे? मला बोलवा न बोलवा. त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये खेड्यामध्ये आलो. काल हिंगळगावाडीला आलतो मागे द्यायच्या. हा, इथं बरोबर मुरुडला आलतो. हा, लोक म्हणजे आमच्यात का आला नाही, मी घेपशिवाय आहे का मनाने या ना. साधा माणूस आहे. मला लई संकट येतात. काल एका गावाला कीर्तनला गेलो, ते म्हणला पैसे देत नाही. म्हणलं धडक घेतो. कोणाला बनवायला सांगा ना, सोपं नाही महाराज. अभंगाचं 3रं चरण. आता बाईनं काय आणलं 1, देवानं काय आणलं 2, मंत्र्यानं काय आणलं 3, आणि आपली बाई काय नाही ती बघा. मान्य आहे तुम्हाला? आता काय आणलं देवानं? नलगे. ते आणलंय, मुक्ती आणली, मोक्ष आणला, पण नको. नलगे, मुक्ती, धन, संपदा, काहीच ना. धन का न ग, त्याच्या माग 15 नाव. मुक्ती मोक्ष का न ग, मोक्ष का न ग. मोक्ष म्हणजे तिथं भजन नाही, तिथं कीर्तन नाही, अमृत प्यावं आणि मोकळं बसावं. बायको समोर आहे पण बोलता येत नाही, मायबाप दिसतात पण बोलता येत नाही. महाराजाला प्रमाण आहे. हा, वैकुंठा जावली कायबा करावे आणि उगेची बैसावे मौन निरू. उग गप बसावं लागते असं गप. आता इथं बसायला जमतंय का? तुम्हाला टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतंय, सत्याचं नियोजन करावं लागतंय, तरुण मंडळीला वाढावं लागतंय. एक तरुण सुधारला, वार्डन गाव सुधारलं, विकासाची गंगा येते. आणि एक तरुण बिघडला तर गाव मातीत चाललंय. सत्य शिवजयंती अवश्य करा, पण शिवजयंती नाचून करायची नाही. माझ्या जाणत्या राजाची जयंती वाचून करा. केली पाहिजे वाचून. हे करायले नाचून झिंडांग चिंडांग. राजानं असं केलं होय सखाराम? स्पष्ट सांगायलो, सत्ता चांगला गरजा पट्टी खणाखान दिली पाहिजे. काही माणसं पाराकडेच येईना, तर बाया हुशार. पाराकडे जाऊ नका, मार पट्टी द्यायला लागल, विना घेण्या लागल. वय वय ओ, ते म्हणते तितका येणार नाही, पट्टी देत नाही. पहिल्या पंक्तीला जेवून तो वाढणार. अरे वा, धन्य माता पिता. पुतळा बांधवला का धाराशिव? पट्टी आधी द्या. आणि फुकट खायचं नाही. आत्या, बहीण, मुलगी आणि सप्ता चाकरी वाचून खाणे अनुचित येतात. फुकट जर खाल्लं, घरी जर गेलं, झोपलं, पोट पिळून येते. उठणार बाथरूमला. शंकर महाराज म्हणते प्रमाण आहे माझ्याकडे. चित्त खोटे चालीवरी, भोग भोगाचे अंतरी, रसनानावरी तुका म्हणे ढुंगू आहे. ऐका नाही का त्यात? शंकर महाराज ऐका नाही. नाही तर म्हणते हिप बाया म्हणते हिप पिढा कोणा आणली ग गावाला. इतके दिवस कुठे घेतलं, तिकडे उसात पडलं होतं. किती चरण झाले? 3. देवानं काय आणलं होतं? नलगे मुक्ती. मोक्ष का न ग? दया पुण्याची पाऊटी सरे, सरे इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे. दुसरे प्रमाण आहे, तुका म्हणे जाती
आणि पुण्यक्षय अधोगती. पुन्हा यावं लागतंय. तिकीट संपलं की एसटीतून निघावं लागतंय. हा पुण्य येतं बरोबरी बसता येत आहे म्हणून लगे मुक्ती. हा धन संपदा, धनाच्या मागा 15 अनार्थ आहे. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आता बोलणं कळालं ना. संसारात कमवा आणि परमार्थात सोडा, सुगंध सुटल तुमचा. हा कुठलेही धरण इंजिनियरला पत्रकार परिषद घ्या, कोणचंही धरण असू 2 तोंड आहेत. एक पाणी येणार आणि एक जाणार. मुलीनं जन्मावं माहेरात, मरावं सासरी. माणसानं जन्मावं संसारात, मरावं परमार्थात. झालं तुमचं काम. म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एक मस्त सत्ता करा खुशाल. सांगायलो तुम्हाला. माळ काढून जगण्यापेक्षा माळ घालून मरा. या बाया बी कोरून कुकुऱ्या एवढं एवढं बारीक टिकली. बघा देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई. बाईनं राष्ट्रपती पद सांभाळलं, कपाळाचं कुंकू आणि डोसक्यावरला पदर पडू दिला नाही. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? बघा राजे छत्रपती, कपाळाचा गंध, दारात तुळस आणि देवावर कळस. ते देव भक्त राजे छत्रपती. कधी लक्षात ठेवा. किती शरण झालेत म्हणा सांग तूच. किती शरण झाले? 3 वाजले 10:30 आणि किती राहिले? 20 मिनिटं. वाढवायचंय का? वर टाइम तुमच्याकडे आहे का? वाजवा म्हणजे का भाजवायला येत का? कळालं का? नीटच करतो बरोबर माणसं. कधी लक्षात ठेवा. पोर आले पाहिजे शिवजयंतीला, गणपतीला, नवरात्रमध्ये. आणि डोळे उघडा. धाराशिव जिल्ह्याची उंची आहे का? 3.5 फुटापैकी तुळजापूर. सगळ्या संतांचे परीक्षक गोरोबा काका. बरोबर आहे का? आणि राजे छत्रपतीचे पाय लागलेला धाराशिव जिल्हा आहे. तरी आपल्या बापाची उंची कळाली पाहिजे. वाढवी महत्व म्हणून दारू पिऊ नका. कळलं का? एक माणूस फुल दारू पेले, फुल भिंगरी पेले. बायकोला म्हणाले, हे बघ मी जर सरपंच झालो तुला घरापासून शेतापर्यंत गटू टाकतो. ती म्हणजे माय लुंगी घालायची सोडून मग पडकलाच नेसला. हे बरोबर आहे का? तू काय बरोबर आहे का? शंकर महाराजांना प्रमाण देतो. महाराज म्हणले, अरे गांजा दारू, दारू गांजा बोलायलो काय? दुसरं प्रमाण आहे मध्य मातले नागवेची नाची. दुसरे प्रमाण असे म्हणे एका चरणावर असं 1 डझन प्रमाण देतो. एक डझन. पण वेळ बघून, प्रसंग बघून. जागराचं कीर्तन आहे. मागण्या मागायलो तुम्हाला आणि जागीनं त्या मागायच्या. उद्याच्या कार्य कीर्तनला राहायचंय आणि सगळे हजर राहा. येरवी मुलगी न यावं पण दिवाळीला आलीच पाहिजे. येरवी मंदिराकडे न या पण सत्यात आलेच पाहिजे. काय म्हणणं गुरु बोला? काय म्हणणं आहे? समयासी. बघा डोळे उघडा. काही म्हणतात महाराज असं कसं बोलाले तुम्ही? मी कसंही बोलतो.
कसंही मांज उचलून फेका, 4 पाया उभच. प्रमाणन पुरावा आधार असते माझ्याकडे, काकटले काढून बाजारात बांधित नाही. बघा त्या बाई अभंगाचं चरण कीर्तन कळालं ना तुम्हाला? सगळे आले पाहिजे, सगळे. माणसं म्हणजे लोक म्हणजे पाया पडल्यानं काय होतंय? मला 2 मिनिटात सांगा. तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, आहेत का नाही? आहेत ना? तुम्ही एक दिवशी बैलाच्या पाया पडता का नाही? कोण्या दिवशी? पोळ्याला. एक दिवस कुत्र्याच्या पाया पडता का नाही? कोण्या दिवशी? खंडोबा षष्टीला. डांग डंग हातामध्ये भंडारा, भाकर, आणि बायकोला म्हणतो इकडे ये ग खंडोबा आलाय, आणि येरी कुत्रे बरोबर आहे का? चूक आहे? बरोबर आहे का? आता 2 मिनिटात आहे का? एका समाजामध्ये बायको नवऱ्याला मारतो. हसू नका. एक समाज असा आहे, बायको नवऱ्याला फोकानच मारते. शिमग्याच्या महिन्यामध्ये जर मुलगा झाला का नाही, याडी मारती का नाही? यान पत्र बरोबर आहे का? चूक आहे? म्हटलं ना. तुम्हाला एक सांगायलो, येरी या न या, पण सगळे कीर्तनला सप्त्यात राजा 7 दिवस फुल. आणि यंदा तुम्हाला बसण्याची सेटिंग जमली नाही, पण पुढे बघून हे भजने कुठं उभा करायचे, आणि मागले बसलेत का हे जेसीपीने आल्लाद उचलून मध्ये घेऊ. हे आल्लाद कोकण्यात नाही, आणि हे भजने माग, आणि ते मय वाघ बसले तेव्हा बहादर तिकडे भिंत्या लांबून बघाले, लांबून एक म्हणाले महाराज गुटक दिसाले, तुला वरतीच घ्यायचं. लांबून बघाले. हे बचत गट सगळा महाग सगळे गडी पुढी. बरोबर आहे का? चुक बरोबर. बायाचं काही काम नाही. डोळे उघडा. या 2 मिनिटात सांगू, देव देवळा सोबत आहे, गडी समोर सोबत आहे. मान्य आहे तुम्हाला? दाताची शोभा तोंडात आहे, महाराजाची शोभा सप्त्यात आहे. बोलणं कळलं का? आणि बाईची शोभा आपल्या मालकापाशी. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? नाही बरोबर आहे का? चूक आहे? काय झालं? कुछ काय झालंय बघ. मी चौकट फिरतो. चौकट कुठं काय चाललंय? महाराज म्हणजे होका यंत्र असते. विमान हेलिकॉप्टर कशानच येत नाही. आता तुम्ही जर ठरवलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आपल्या जागीला आणायचे, तुम्ही नंबर टाकला, होका यंत्र बरोबर येतंय, आणि हेच नाव टाकलं तरच खाली उतरत. कुठं काय चाललंय कोण्या कोपऱ्यात बरोबर ओळखीतो. तुम्हाला वाटायला बोलसड दिसाले, बुटके दिसाले, आमच्या भादर दिसाले. नाही करणार, ज्याक लहानच असते पण 16 टाईप. आपलं कीर्तन कुठं चाललंय? नलगे मुक्ती धन संपदा. काय पाहिजे? संत संग देई सदा. ज्ञानोबाराची संगत, तुकोबाराची संगत, हरिपाठाची संगत, ज्ञानेश्वरी पारायणाची संगत, मोतीराम मारुद्राव महाराजांची संगत. संताचे संगती 11वा शिरपती. संत संगती देई चरण सेवा, जेणे तुझा हैसर न पडावा. सुखया संत. काय झालं? बरोबर आहे का? चूक आहे? कीर्तन कळालं का नाही? बाई 3 चरण क्लिअर झाले. आता ऐका 3 चरणाचं उत्तर ऐका. दान 1, इसर झालं नाही पाहिजे 2, गुण गाणार 3, आणि संताची संगत 4. बाई 3 चरणात 4 मुद्दे मांडले.
मग आता दान 1, सेवा 2, संतांची संगात 3, महाराज किती जन्म? आता महाराजांनी किती मागितलं? चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मग महाराज किती जन्माचं मागायले? महाराज म्हणले जन्म नाही. हे धाराशिव जिल्हा, धाराशिव तालुका, जागजी गाव, हे वार्ड, वार्डात घर, घरात आई वडील कीर्तन काला का, आणि आईच्या कुशीमध्ये पेटीमध्ये. देवा आम्हाला इथंच पुन्हा जन्माला घाला असं म्हणणं वेगळं, तेच अभंगाचं चौथं म्हणे गर्भवासी
अभंगाचं किती वचन आहे? चौथं. आणि वाजले पाहुणे आता 10 मिनिटं मध्ये आज इलेक्शनचा वोट आहे आणि पुन्हा हवामानाचा अंदाज. मी टेन्शन घेत नाही, बरोबर सोडित दळणात कळणं अजाबातच करीत. तुम्हाला 2 मिनिटं सांगू कोणाचं काय घ्यायचंय गबरूच्या मनावर. धाराशिवच्या रेल्वे स्टेशनवर येणारी गाडी पॅसेंजरच्या मनावर का स्टेशन मास्टरच्या? पुण्या प्लॉट नंबरवर कोणची गाडी घ्यायची? कुणाच्या मनावर? स्टेशन मास्टरच्या. कोणाचा आवाज किती घ्यायचा आहे? माझ्या मनावर. हा नाही, बरोबर आहे का चूक आहे? हा अजिबात कळणं होऊ देत नाही. हा सगळे सोपून ठेवतो हिजोबशीर. मी साधा माणूस आहे अंगठ्या भाग. हा मला पैसे घेता येत, पैसे देता येत नाही. कधी लक्षात ठेवा. हा आता शरण बघा ना, हे 3 शरण इथपर्यंत झाले आणि महाराज म्हणले देवा ही जागजी, हे गाव, हे घर आणि आई वडील. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आमाशी. महाराज गर्भ एवढा चांगला आहे का हो? मातेची उदर कोहरी पचवून विष्टेच्या दातडी. कीर्तन काळात विष्टाले पच हुकडे नाकी तोंडी कर्म किडे. गर्भवतीचे दुःख गाडे पुन्हा पुढे सांगावे. बघा ना, दुसरं प्रमाण आहे. काय सांगू गर्भीची मज भोगिता. हा किती वेळा किती व्हावे फजित. महाराज दातर काय आम्हाला सांगावं? हा मातेच्या उदर कुहरी आणि पचवून विष्टेच्या दातरी. हे गर्भ. हा खाली डोकं वरी पाय, हे गर्भ झाला ना तुम्हाला. मग दातर म्हणजे धाराशिवला आपली टीव्ही भारी वस्तू आणायची आणि त्याला मार लागू नये, हा सुरक्षित आपल्या जागजीमध्ये यावी म्हणून तिला पांढरं काय लावते? लावतात ना. जशाला तसं ते पाण्यात उडत नाही आणि वस्तूला मार लागू देत. हे गर्भ कोमल आहे, नाजूक आहे, त्याला काही लागू नये म्हणून विष्टीची दातर आहे.
तुम्हाला नाही कळालं पुन्हा दुसरा दृष्टांत सांगतो. पोळा आहे ना आपल्याकडे, पोळा. पोळ्याच्या आदल्या दिवशी कोणता सण आहे? खनमळ. खनमळीला जेव्हा काय करतात? फळ. कशाचे असतात ते? ज्वारीच्या, भाकरीचे किंवा गव्हाचे काय असतात ते फळ. स्वयंपाक वर्णाबरोबर आता काय मग आता ते फळ चांगले पकण्यासाठी पातेलं म्हणजे भगुन, आणि भगुन्यामध्ये बाई सुगरण बाई काय करते? त्याला भोवतारून पाचोळ्या टाकते. टाकते का नाही? टाकते का नाही? टाकते का नाही? पाचोळ्या टाकते आणि पुन्हा गार गरम पाणी झालं एक 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 फळ सोडते. सोडती का नाही? आणि पुन्हा पाणी तिनं गार आणि गरम जर प्रमाण चुकलं तर ते फळ राहतच नाही, सगळ्या पिठाचा उंडाच. फळ हलवाय गेले की चुलन बघून संग असला उठाना. कीर्तन कळालं का? हे फळाला सपोर्ट लागून त्याला पाचोळा, गर्भाला मार लागू नये म्हणून डॉक्टर एवढा गर्भ खराब आहे, जरा डोळे उघडा. आणि आज महाराज म्हणाले तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. इथं हे कसं सांगा? आता तुम्ही एवढं महाराज निषेध मानला आणि आज आवड का मारायले तुम्ही सांगा? त्याचं एक कारण आहे, माळ आणि गंध आणि देवाचं भजन जर झालं गर्भाचं दुःख नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदय असता म्हणजे सबसिडी मिळणार. एक माणूस ब्रह्मवेता ते गर्भाला भेला बाहेर आला. यामध्ये फोटो काढून मना दुपारून मी गेल्यावर पोर एक बरोबर आहे का? चूक आहे? आता कीर्तन कुठं चालेल? ब्राह्मणाचे पोरी 12 वर्षे कापत कापत नागवेची पळून गेलेले, त्याचं नाव आहे शुक. त्याचं नाव शुक, शुकाचारी. बघा एवढा खराब आहे. आणि आज महाराज काय म्हणाले? तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी. हे कसं? राजाचा मुलगा त्याची इच्छा झाली पाखरं आणायची आणि राजानं प्रधानजीला सांगितलं प्रधानजी आपले सुपुत्र शेताला आले, मग ते पाखरं आणणार, चांदीची गोपन करा आणि सोन्याची अशी अशी दगड करा म्हणजे धोंडी करा. सोनारानं गोपन केली आणि सोन्याची अशी धोंडी केली. राजाचा मुलगा गेला आणि काल्याच्या कीर्तनात दासजीचं म्हातारं निघालं खेड्याचं. काल्याच्या कीर्तनाला जेवारी वायड्याने डुकरीची असे कंस, म्हातारवारी लगडत लंगडत चलायला ढाक ढाक असं हल्लं धाक. पोरानं भोगितलं. हा गोपन फिरविली. शेव गोपनीचा गुंडा गेला. म्हातार म्हणलो बाप, टाळाला हात लावला नाही, कंसाला हात लावला नाही रे बाबा. वाईट टाका हाणला म्हणला. माणसं जमले, सरपंचाला तंटा मुक्तीशाला बोलवतो भजण्याला आणि धोंडा घेऊन म्हणला पंचनामा करतो. महागो बघितलं सोन्याचा धोंडा. त्या पोराला म्हणाले आणखी
बरं झालं हा, आता सोन्याचा धोंडा लागला दुःख झालं का सुख काय झालं गोपनीचा स्वर्णपाशान लागलिया दुःख होय दाऊ तेच हुळखिया जाण दुःख निर्सोन सुख पावे हा आता गोपनीचा धोंडा लागला हे दुःख झालं का सुख धोंडा कशाचा होता माळ घाला गंधल्या तुम्हाला ते गबाचं दुःख हा सुखे घालावे तुकार म्हणे गर्भवासी सुखे घालावे हुशार जन्माला येऊ बस मस्त माळी घाला मस्त भजन करा आई वडिलांची सेवा करा चांगल्या पद्धतीनं झाडे लावा झाडे जगवा मस्त आणि तुम्हाला 2 मिनिटं सांगू सप्ताहावर हिंदू माणसानं मंदिराच्या जवळच्या माणसानं आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे तुम्हाला तुमच्याकडे कोळपे लावतात ना कोळपे पिवळ्याला हबरेटीला सोयाबीनला लावतात का नाही कोळप्याला काय लावते बैल लावतात ना मग बैलानं खाऊ नये म्हणून तोंडाला काय बांधते हा मुचक का मुंस मुचक बरोबर आहे ना म्हणजे मुंस कुठं म्हणते कोणी कुठं काय मुचक म्हणते 2 भाषा आहे हा आमच्या इकडे मुंस म्हणते कुठं मुचक म्हणते कारण काही बैल लई नमरी त्या मुचक्यात जीप काढते नाही बाई काढतंय का नाही काढतंय का नाही तंबाखू खाते बिडी वळते शकता तिकडे इकडे काय व्हालंय बघा जीप काढली का नाही माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी काही नित्य नेमावीन अन्न खायचो स्वान वाया मनुष्य पण बार वाहेतो वर्ष म्हणजे भाऊ बैल जरा डोळे उघडा हा शेळीनं पाला खायला काय मंजुळानं भाकर खाली काय बरोबर आहे का चूक आहे जरा माळी घाला गंधल्या चांगलं वागा हा काय म्हणतात भलतो महाराज बोललं तुम्हाला आम्ही बोलल्याला राग येते ठसकून बोलल्याला आणि बायकोनं ठिसकून केल्या म्हणते तशी म्हणून नको ये शपक वरण्या घातला का तुला आम्ही बोलल्याला राग याला बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का रॉंग नंबर आहे कधी लक्षात ठेवा आलं लक्षात पण तू काय म्हणे गर्भवासी सुखे घालावी आमाशी हा दोन्ही भजने चांगली आणि दोन्ही मरुद्दंगी उत्कृष्ट आणि बक्कळ भजने ठेवायचे नाही असे 2-3 तुली हा कपडे करून उरलेल्या पैशाचा छला घातला तरी अंगावर लक्ष्मीचे पिणे काय कामाचे हो बक्कळ म्हणले डेकोरेशन लावलंय मिरची काय कामाचं काही कुचके म्हणाले महाराजाला भजण्याला बिस्लरीचं पाणी जारचं पाणी काय करायचं वाईला कापसाला न्यावं लागाले आटून तिथं गेल्यावर कुर्तं घालायली नाग लांबायली आणि म्हणाले पाणी हे का ते म्हणाले हाय खिरचं माय खिरीचं नको मायो काय पुचके म्हणाले महाराजाला भजण्याला गाड्या काय करायच्या त्या डोळ्यात माती गेली का धाराशिवला मशीन कोंबडे टेम्पू चालेल रोडवर जाऊन सांगेल करा कोंबडे मग भजने गेलेले तुम्हाला सांग तुम्हाला कोण सांगायलो कोण्याच गावाला पाहणं असं नाही हा वचनाने गेलं पाहिजे नाही मला सांगा आपण फिरतो मोठी जीवन हा माग महिन्याखाली आमच्याकडे 2 मृदंगे गेले पाहिलं तुम्ही काय करता पैशाला